नामगोड नामगोड पुरे कोड सकळही रसना ए रामरसा विटे घेता होते अधिकही प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगीत ऋतुरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसी जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय महाराज नाम साधनेचं माहिम्य प्रतिपादन करतात. जनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तोसा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात या चेतन नगरीत भगवान ज्ञानोबाराच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अलंकापूर नगरीत जी काही आकर्षणाची केंद्र आहेत, भक्ती केंद्र आहेत, त्यापैकी अमृतनाथ स्वामी महाराजांचा हा मठ, सद्गुरु भक्त असणाऱ्या अमृतनाथ महाराज स्वामी महाराजांचा हा मठ अवस्थेला कनिष्ठ होतो. दरवर्षी गोड अशा प्रकारचा उत्सव दरवर्षीच असतो. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून चालू असणारा भक्ती उत्सव. गेल्या वर्षी कोरोनासारखं संकट होतं तरी महाराजांनी आत्ताच सांगितलं का उत्सव मात्र बंद राहिला नाही, तर त्याच्यासाठी ज्ञानोबाराची कृपा पाहिजे, स्वामींची जी कृपा पाहिजे. हा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरंभ अशा प्रकारचा झालेला आहे. स्वामींच्या पुण्यस्मरणाचा उत्सव बहुतेक मला वाटते 54 पुण्यतिथी उत्सव आहे, पुण्यस्मरणाचा उत्सव आहे. ही ओजस्वी परंपरा, सद्गुरु भक्ताची परंपरा एरवी आपल्या नावाच्या समोर आपण लावतो, पण या परंपरेचं ब्रीदच आहे काय? स्वामींच्या सहवासात आम्ही हरिभक्त परायण आहे. हरिभक्त परायण या शब्दाचा अर्थ आहे हरिभक्ती पर म्हणजे श्रेष्ठ आहे म्हणजे ठिकाण. हरिभक्तीला ज्याच्या जीवनात सर्वश्रेष्ठ ठिकाण आहे त्याला हरिभक्त परायण म्हणतात, आणि सद्गुरु भक्तीला ज्याच्या जीवनात सर्वश्रेष्ठ स्थान आहे त्याला सद्भक्त म्हणतात. देव उभा आहे आणि संत उभे आहेत, तर पहिले पाया पुढा कोणाच्या पडावर होती ते यांचं पद आहे. गुरु गोविंद दोन पुढे काके लागू पाव, दोघे समोर उभे कोणाच्या पाया पडायचं. उत्तर फार गोड आहे, म्हणजे बलिहारी उस गुरु की जिसने गोविंद बसाव. कुणाला नमस्कार करा, देव आणि जर साधू समोर आला तर साधूला पहिले नमस्कार करा. असे आम्ही साधूचे भक्त आहोत, आम्ही सद्गुरूचे भक्त आहोत म्हणणारी ही परंपरा गोड अशा प्रकारच्या आळंदीत या वारकरी संप्रदायात वेगळ्या परंपरा आहेत, ओजस्वी परंपरा आहेत. सद्गुरू श्री अमृतनाथ स्वामी महाराजांची ही ओजस्वी परंपरा आहे. अगदी आहात तशा प्रकारची परंपरा चालू आहे सध्या विद्यमान महंत आदरणीय पुरुषोत्तम दादा. सध्या या परंपरेचे मी म्हणेल एकच ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा. परंपरा ज्यांच्या खांद्यावर आहे आणि पुढं प्रभुदास महाराज आहे, प्रभुराज महाराज आहेतच. ही परंपरा अव्याहत अशा स्वरूपाची चालू आहे. गोड महाराज आयोजन हे आकर्षणच आहे. आळंदीतले सद्गुरु जोग महाराजांचा उत्सव, अमृतनाथ स्वामी महाराजांचा उत्सव, कार्तिकीतली काही स्थळ आहेत त्या तिथीचे उत्सव. तिथं खऱ्या अर्थानं साधकाला काहीतरी आशा असते का तिथं आपल्याला काहीतरी भेटेल, आणि त्या आशेनं साधक तिथं गोळा झालेले असतात. चिंतनाच्या आशेत ज्या स्थळावर येतात अशी काही स्थळ आहेत, त्यापैकी हा उत्सव म्हणजे प्रत्येकाचं आकर्षण केंद्र राहिलेलं आहे. तशा प्रकारचं आयोजन सगळ्याच प्रकारच्या साधकाला सगळंच भांडवल तिथं भेटतं. दादाची योजना कशी आहे, साधक कोणत्या स्थितीचा आहे, कोणत्या स्वरूपाचा आहे, तर सगळ्यांनाच भेटलं पाहिजे ना. एका साधकाला तो विषय भेटला तर तो तेवढाच खुश राहील, बाकीच्याही साधकाला ते भांडवल भेटावं म्हणून तशी रचना सप्ताची होती. तुम्ही ऐकल्यानंतर पुन्हा उभी आहे तुम्हाला.
म्हणूनच मी असा विचार केला, उद्या भरपूर भेटणार आहे, आज थोडं कमीच आयोजन आहे. श्रीपरायण निरोबा महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत, नारायण महाराज आहेत, गणपती महाराज आहेत, एक एकाचे काय गुण अपार आहेत. सर्व गुरुबंधू मंडळी आहेत, समोर बसलेले स्वामीच्या सहवासात असणारे सर्व महाराज आहेत. काही मोठा प्रश्न पडला असेल, सप्ताहाचा तिसरा दिवस महाराजांनी नामपर कीर्तन कशासाठी घेतलं, तर मी मागच्या 2 दिवसाचा धान्यला घेतला. मागच्या 2 दिवसात संतपर अवंग झाले, संतपर झाले तर नामकराला आमचे वाव आहे ना, मग त्याला कसं मोकळं सोडता म्हणून पुन्हा घेतला. संतांचं पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी कोणाची करावी, मी असं म्हणतो जे मरतात त्याची पुण्यतिथी नाही करावी. जे मरतात त्यांची पुण्यतिथी नाही. जे मरून मृत्यूला मारतात, जन्म घेऊन जन्माची निवृत्ती करतात, मरून मृत्यूला मारतात आणि स्वरूपदृष्ट्या आपण उरतात, त्यांचं पुण्यस्मरण करावं. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पुण्यस्मरण कोणाचं करावं त्याचा विचार करायचा झाला तर अमृतनाथ स्वामीजीचं पुण्यस्मरण करावं. ते अमृत शब्द सविशेष घेणार नाही, त्या नावातला अमृत शब्द स्वर्गस्थ अमृत असं नाही मला सांगायचं आहे. ज्यांच्या सहवासात आल्यानंतर जे आपल्या भक्तांना अमृतत्वाचा लाभ करून देतात ते अमृत स्वामी. त्यांचं पुण्यस्मरण आहे. कोणाचं पुण्यस्मरण करावं एक सांगतो देवा, ज्यांच्या प्राणाला गती प्राप्त होते नाही त्यांचं पुण्यस्मरण, ज्यांच्या प्राणाला अगती प्राप्त होते नाही त्यांचं पुण्यस्मरण, ज्यांच्या प्राणाला गती नाही अगती नाही, ज्यांचे प्राण इतर चैतन्यात विलीन आहेत त्यांचं पुण्यस्मरण. ब्रह्मसूत्र असं चिंतन करते, नतस्य प्राणहा उत्क्रांते भवती अत्रैव समविलीयन्ते. एखादा सकाम साधक पुण्य करून स्वर्गस्थ गतीला पुण्यानं प्राप्त होईल, तो त्याच्या पुरता मर्यादित झाला. पुण्याचं संक्रमण तो करत नाही, स्वतः पुरतं पुण्य त्याचं मर्यादित आहे. एखादा इथं आलेला पामर विषयाचा उपभोग घेऊन आपलं जीवन अधोगतीला नाही, त्याचंही पुण्यस्मरण होत नाही. इथं असणाऱ्या चैतन्यात ज्याचे प्राण विलीन होऊन राहतात, इथं चैतन्य नाही का, अत्रैव समविलीयन्ते, इथं असणाऱ्या चैतन्यात प्राण विलीन करून देतात, त्या महापुरुषांचं पुण्यस्मरण होते. अशा चेतन नगरीत हे पुण्यस्मरणाचे उत्सव चालू असतात. संतांचं निर्याण फार विशेषच आहे देवा, विशेष आहे. काय विशेषता या निर्याणाला? सामान्याला सुद्धा आश्चर्य पडावं नाही, आश्चर्याला आश्चर्य पडावं असं निर्याण असतं. सर्वात बोलून आलो का संतांच्या निर्याणाच्या संबंधानं विचार करायचा झाला तर सामान्याला सामान्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या बाहेरची तो विषय, सामान्याच्या बुद्धीला तो विषय होत नाही. कुणी एका साधूने आपल्या देहाचे फुलच करून टाकले, कुणी एका साधूने आपल्या देहाचं जलच करून टाकलं, कुणी एका साधूने आपल्या देहाचं ज्योती निर्माण केली, कुणी एका साधूने आपल्या देहाचे बीज निर्माण करून निघून गेले. कुणी एका साधूचा विचार करायचा झाला तर ते देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. कुणी एका महात्म्याने देवाच्या कटी प्रदेशात प्रवेश केला. कुणी एक साधू इहलोकाची या इहलोकाला सोडून लोकांतर त्यांनी केलं, सदैव लोकांतर केलं. आणि कोणी एका महापुरुषाचा विचार करायचा झाला तर आपल्या ठिकाणी असणारी ओजस्वी ऊर्जा जगाला कालांतराने उपयोगी पडावं म्हणून एखाद्या विवरात ती चेतन शक्ती जागवत संजीवन अखंड संजीवन समाधीस्थ होऊन बसले. मला वाटतं या सगळ्या साधूचं निरीक्षण आपल्या देहाची फुलं केली. कबीरजीच्या देहाची काय झाली वाद आपल्याला सगळ्यांना माहित आहे. कबीरजीच्या देहाची फुलं झाली. देवहूवती मातेच्या शरीराचा विचार करायचा झाला तर कपिल भगवंतांनी केलेल्या उपदेशामुळे देवहूती मातेच्या शरीराला प्रवाह नाही, हृदयाला प्रवाह सुटला नाही, देहावर तो आला आणि देवहूती मातेच्या शरीराची नदी झाली. जलात विलिनीकरण केलं,
कोणी एका महापुरुषाने मुक्ताबाईचं वीज होऊन गेल्या, मुक्ताबाई मुक्त झाली. तर मला सांगायचं काय महापुरुषांनी चैतन्य महाप्रभू आधी करून महापुरुषाचा विचार करायचा झाला तर त्याने आंतरज्योती प्रगट केली आणि त्या ज्योतीत देह विलीन करून टाकला. काही महापुरुषांनी देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाले, मीराबाई देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाल्या. चैतन्य महाप्रभू भगवंताच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. कोणी महापुरुष खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भगवान परमात्म्याच्या कटी प्रदेशात लुप्त झाले. नरहरी महाराजांची समाधी पाहायची झाली तर पंढरपूरला कुठेही समाधी. नरहरी महाराज देवाच्या कटी प्रदेशात लुप्त झाले, तीच त्यांची समाधी. देवाचा कटी प्रदेश ही नरहरी महाराजांची समाधी. कोणी महापुरुषांनी लोकांतर केला तर कितीतरी प्रकार सांगायला जमतील. मला सांगायचंय साधूचं निर्याण विलक्षण आहे. सामान्याच्या बुद्धीला आकलन न होणारा विषय म्हणून साधूचं येणंही विशेष आहे आणि साधूचं जाणंही विशेष आहे. साधू येतात का त्याचं चिंतन करते. सांगितलं विष्णुदासांनी तरच गर्भाव असायला यावं त्या लोकांचा उद्धार करण्यासाठी. उद्धार लोकासी पूज्य व्हावे यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी. उद्धार लोकासी पूज्य व्हावे. विष्णुदास जे अवताराला काय येतात, जन्माला काय येतात, त्यांच्या अवतार धारण करण्याचं कारण जर काय असेल तर उद्धाराया विलक्षण आहे देवा. या अवनी तलावरती येतात का जडजीवाचा उद्धार. मला वाटते ते अवताराला आले नसते तर तुमचा आमचा उद्धार कसा काय शक्य होता. शक्य नव्हता. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना निर्मोह चरणा संताचिया. ते अवताराला आले नसते तर आमच्यासारख्या जडजीवाचा उद्धार कदापि शक्य नव्हता. मला सांगायचं काय त्यांचं येणंही विशेष आहे. ते हेतू काय येणं, त्यांचं आसनं कार्यप्रणाली विशेष आहे. इथं आल्यानंतर उद्धाराची कार्यप्रणाली राबवणारा काही एक नाही ना. वेदही हितासाठीच प्रवृत्त आहे, साधू हितासाठीच प्रवृत्त आहे आणि देव हितासाठीच प्रवृत्त आहे. पण देव हित करण्याची प्रक्रिया वेगळी आहे, वेदाची हित करण्याची प्रक्रिया वेगळी आहे आणि याच्यापेक्षा विलक्षण साधूची हित करण्याची प्रक्रिया, उद्धार करण्याची प्रक्रिया वेगळी. राहणं विशेष आणि मला वाटते जाणे विशेषच आहे. जगाने इथं आल्यानंतर काय करावं, कसं राहावं आणि कसं जावं साधू करून शिकावं. आणि हे साधू जीवाच्या उद्धारासाठी तळमळतात. नाही जगाच्या हितासाठीच ते आले. शोधून या आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात ते शोधून आलेले महापुरुष जगताचं हित व्हावं याच्यासाठी तळमळतात आणि त्या साधकाला अतिशय सुलभ नाही त्याला रुचेल पचेल अशा साधनात त्याची प्रवृत्ती करतात. बहुतेक प्रायः हे साधू पुरुष प्रायः समाज जास्त भक्ती करण्याच्या योग्यतेचा असल्या कारण भक्ती या साधनाची प्रवृत्ती सांगत असतात. म्हणून साधू संतांनी अट्टहासानं भक्तीत प्रवृत्त होण्यासाठी एकच साधन सांगितलं. बाकीच्याने मागा आचरण केली असतील ना, त्याने केली असतील त्यांना खुशाल करू द्यात. करोत तपादी साधने कोणी साधूत गोरांजने आम्ही नवजोत या वाटा. आम्ही त्या वाटेला जाणार नाही. कोणी काही मागे केली आचरणे मजया कीर्तने बिन नाही. आम्ही ते साधन केलं आणि जगताने सुद्धा ते साधन करावं याचा अट्टहास साधू पुरुषांनी धरला. केवळ जगताचं हित चित्तात धारण करून या साधूनी जगताला एक साधन दिलं, प्रभावी साधन दिलं, सुलभ साधन दिलं, त्याला नाम साधन म्हणतात. हे संत जगताला सांगतात काय, नामस्मरणाशिवाय दुसरं काही सांगतच नाही. कानातून सांगतात नाही काही कानातून
साधना जगताला सुलभ असणारी साधना सांगितली. का सांगितली? त्यांना माहित आहे भक्ती संप्रदायाचा विचार करतेस नाम भगवान परमात्म्याशी अभिन्न आहे. अभिन्न जगतातल्या नामाचा संबंध नामनामीचा अभेदाचा विचार नाही, पण परमात्म्याचं नाम परमात्म्याशी अभिन्नतेनं राहते. परमार्थात नामनामीचा अभेद आहे. तर जगतातले पदार्थ त्याचं नाव हे विचारी असू शकते. एखादं पुस्तक हातात घेतलं, पुस्तक म्हणतो, कालांतरानं फाटलं तर त्याची पानं बाजूला झाले, पानं म्हणतो, पुस्तक राहिलं नाही, आता पानं झालं. पानाचे पुन्हा बारीक तुकडे गेले, आता पुस्तक नाही राहिलं, त्याच्या चिठोऱ्या झाल्या आणि जाळलं तर आग झाले. व्यवहारातली नामं बदलणारी आहे. व्यवहारात नाम नामेचा अभेद असणं कदापि शक्य नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. व्यवहारात एखादं नाम असेल, राम हे नाव घेत, त्याचं नामी कोण त्याला विचारलं का व्यवहारात नाम नामेचा अभेद म्हणता, तर मग आमचा प्रश्न तुम्हाला आहे, राम या नामाचा नामी कोण? म्हणे त्याचं शरीर आहे. रामा आला, रामा गेला म्हणजे त्याचं शरीरच येते. शरीरच त्याचं तिथे येत असल्या कारण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर राम या नामाचा नामी त्याचं शरीर आहे. ते म्हणे बाबा शरीर जर नामी म्हणलं तर ते होऊ शकत नाही. का नाही? त्याचं कारण पाहायचं झालं तर नाम हा शब्द आहे, शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि शरीर हे रूप आहे, हा रूप तेजाचा गुण आहे. त्यांच्या कारणातच मुळात भेद असल्या कारण दोघात अभेद असणं कदापि शक्य नाही. कारणापासून, वेगळ्या कारणापासून त्याची उत्पत्ती असेल तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यात अभेद असू शकत नाही. आणि दुसरं उदाहरण सांगायचं तर रामा आला, रामा गेला, त्याचं शरीर आलं म्हणताना नाही. मग कधी कधी असं होते रामा मेला. रामा मेला म्हणजे शरीर तर इथंच आहे. राम गेला, या शरीरातून राम गेला. राम गेला म्हणजे काय? आता त्या राम नावाचा नामी आहे कोण? आहे कोण जर विचार केला तर शरीर इथं आहे. रामा गेला म्हणजे तो नाही गेला, त्याचं शरीर नाही गेलं, त्यात असणारा जीवात्मा गेला. कर्मानुगच्छन्ति जीवगो एकः, त्यात असणारा जीवात्मा त्यांनी शरीर बदललं. आता रामा गेला म्हणल्यानंतर त्याचा नाम राम या नामाचा नामी झाला त्यात जीवात्मा. मग असं म्हणा व्यवहारात असणारं राम नाव त्याचा नामी ते त्याचं हे आहे काय? जीवात्मा आहे. जीवात्मा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एकच नाव धरून राहत नाही ना. जीवात्म्याने शरीर बदललं का नाव बदललं? एकच नाव धारण करून जीवात्मा राहत नाही. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णानि नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि दे. मग जीर्ण वस्त्र सांडिजे नूतन वेढीचे तैसे देहांतराचे स्वीकारीचे चैतन्य नाते. याचा अर्थ असा आहे आपण जुना कपडा टाकला, नवीन धारण केल्यानंतर त्याचं नाव बदलते. मला वाटते राम या नामाचा नामी जर जीवात्मा म्हणला तर तिथं त्या नाव बदलून घेतलं. मागच्या जन्मात असणारं, मागच्या शरीरात असणारं नाव त्या नवीन शरीराला नाही. पण जीवात्मा त्याचा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नामी होऊ शकत नाही. ते म्हणजे तिसरा पक्ष स्वीकारा. नाम या नामाचा नामी आत्मा आहे. ते नाही बाबा हे तर जुळतच नाही, कारण आत्मा ब्रह्माशी अभिन्न आहे. आत्म्याचा ब्रह्माचा संबंध आहे. आत्मा ब्रह्मरूप आहे, आत्मा वेगळा नाही. वेदांत शास्त्र आत्म्याचं ब्रह्मरूपत्व सिद्ध करते. आणि हे जर खरं असेल तर मला असं वाटते ब्रह्माच्या ठिकाणी नामरूपाची संकल्पनाच नाही. कारण नामरूप संबंध जाती क्रिया भेद हे आकाराशी प्रभाव, वस्तूशी नाही. ब्रह्माशी नामाचा संबंधच नाही. कारण नाम आणि रूप हे मायावंश आहे आणि तो माया रहित असणारं ब्रह्मचैतन्य आहे. त्याचा कसा काय संबंध यायचा? आत्म्याशी सुद्धा ते नाम अभेद करू शकत नाही. मला असं सांगायचं आहे व्यवहारातलं कोणतंही नाम आणि त्याचा नाम यात अभेद राहू शकत नाही. पण परमार्थाचा विचार करायचा झाला तर प्रभूच्या प्रत्येक नावाचा परमात्म्याच्या नामाची आणि परमात्म्याच्या स्वरूपाशी अभेद आहे. थोडा अवघड पण थोडक्यात सांगतो. संत याचाच उपदेश का करतात? त्याच नाम घ्यायला सांगतात आपल्याला.
तर भक्तिशास्त्र सांगते भगवान परमात्म्याचं नाम रूप लीला आणि धाम चिन्मय स्वरूप आहे. काय नाम ब्रह्मेती वेदानात असं सूत्र बोलतो. शास्त्र सांगते नामाची ब्रह्म म्हणून उपासना करा. ओ नित्येकाक्षरम ब्रह्म, भगवान परमात्म्याचं नाव ब्रह्म आहे. आमचे संत ते सांगतात, तुकोबारा म्हणतात देवाचं नाव चैतन्य आहे आणि निजधाम आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. भगवान परमात्म्याचं नाव चिन्मय आहे, चैतन्य स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, त्याच्यात भेदच नाही. म्हणून देवाला कोणत्याही अवतारात कोणतंही नाव घेऊन हाता मारायला जमतात. देवाचा अवतार होण्याच्या आधी, वसुदेवाच्या उदरी येण्याच्या आधी, वसुदेवाचा पुत्र होण्याच्या आधी भगवान परमात्म्याला वासुदेव आहे का नाही, नाव आहे का नाही? ज्यावेळेस सगळेजण तिथे गेले क्षीरसागरात तर त्याची स्तुती करू लागले, वासुदेवा ऋषिकेशा. पहिलंच नाव त्याने वासुदेवा घेतलं. वसुदेवाचा पुत्र झाला नव्हता तरी तो वासुदेव त्याला का म्हणतात, त्याचं कारण आहे भगवान परमात्म्याचं नाव सदा सर्वकाळ जशाला तसं आहे, त्यात खंड नाही, त्याचा नाश नाही आणि त्याच्या नावीशी त्याचा अभिनय. परमात्म्याचं नाव या जगतातलं आणि या काळातलं प्रभावी साधन. परमात्म्याच्या नामाखेरीज अन्य साधना नाही त्याचे नाही. एरवी तरी पार्था पाही प्रवेशावया माझ्या काही, उपायाची नाही केली येथे वाणी येथे कमतरता नाही. मग तुकोबरा अट्टासाला सांगतात, बाबा मी सुद्धा नामसाधना करतो आणि तुम्ही सुद्धा ते अभिन्न परमात्मा स्वरूपाला असणारं त्या नामाचं चिंतन करा. तुम्ही नामचिंतन करा. वेगवेगळ्या माध्यमात तुकोबरा नामचिंतन करायला सांगतात. म्हणजे महाराज तुम्ही एवढं सोपं साधन आम्हाला का सांगता, याच्यात काय अशी विशेषता आहे? तुकोबराने सांगतं, बाकी साधनाचा विचार करता भगवान परमात्म्याचं नाम अतिशय गोड आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरा सांगतात, मी देवाचं नाव का घेतो, तुम्ही का घ्यावं, का माझी रचना त्या नामाला सोडायला तयार होत नाही? त्याचं कारण तुकोबरा पहिल्याच चरणात सांगतात, भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे. आणि एकदा सांगत नाही, द्वियुक्तीने हा विचार पुढे करतात. शास्त्रात एकच शब्द डबल वापरणं त्याला द्वियुक्ती नावाचा दोष म्हणतात. महाराजांनी तो दोष पत्करून भगवान परमात्म्याच्या नामाचं माहिम्य सांगतात. मी का भगवान परमात्म्याचं नाव घेतो, तुम्हालाही तुमच्या उद्धारासाठी बरेचसे सुलभ नाम का पुढे करतो, त्याचं कारण महाराज सांगतात, नाम गोड. नाम गोड. तसं या अभंगात जगद्गुरु तुकोबारा महाराज नाम साधनेचे 4 विशेष सांगतात. तुकोबारा महाराज नामाचं महात्म्य वेगळ्या पद्धतीने गातात. कधी नामाचा उल्लेख करून गातात, कधी नाम न घेता गातात, कधी देवाचं एकच नाव घेऊन त्याचं महात्म्य सांगतात, कधी देवाचे असंख्य नाव पुढे करतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद कितीतरी आहे. नामसंकीर्तन साधन पैसोते जळतील पाते जन्मांतरी, नरगती सायास सुखे तो घरा नारायण. नाममात्य वेगळ्या दृष्टीने तुकोबारा नामाचं महात्म्य सांगतात. कधी अशा वेगळ्या पद्धतीने सांगणारे तुकोबारा आजच्या अभंगात 4 दृष्टीने नामाचं महात्म्य सांगतात. तुकोबारा म्हणतात, भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे, गोड. म्हणजे महाराज इथं सामान्य शब्द वापरला, नाम नामगोड. पहिल्या 3 चरणात त्या नामाचा उल्लेख केला नाही. कोणतं देवाचं नाव याचा उल्लेख केला नाही. मग कोणतं नाव घ्यायचं, शास्त्र असं सांगते, मीमांसा शास्त्र असं सांगते, पूर्वपदात जर तुम्हाला संदिग्धता निर्माण झाली तर वाक्यशेष पहा. संदिग्ध तू वाक्यशेषात. पहिल्या 3 चरणात त्याचा उल्लेख नाही, पण तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. प्रत्येक साधू पुरुषाला माहित आहे देवाची सगळी नावं सारखी आहेत, पण प्रत्येक साधू पुरुषांनी देवाच्या कोणत्या तरी नामाशी आपली वृत्ती बांधून ठेवली. जसं नामदेव महाराज समोर आल्याबरोबर त्यांचं उपास्य केशराज, मीराबाई समोर उपस्थित झाल्याबरोबर मीराबाईच्या समोर मेरे तो गिरीधर नाव पुढे आलं. तसं तुकोबारा समोर आल्यानंतर तुकोबाराच्या समोर
एकच नाव आहे ते विठ्ठल आहे. पण केवळ विठ्ठल नावाच्याच बाबतीत तुकोबारा बोलत नाही. सामान्य सर्व याच्यासाठी तुकोबारा सांगतात का भगवान परमात्म्याचं याच्या यावर कोणतंही नाम घ्या ते गोड आहे. तुम्हाला विचार मला देवाचं नाव आहे, नाम गोड असणं कसं काय शक्य आहे? एखादा म्हणजे श्रीखंड गोड आहे, बासुंदी गोड आहे, एखादा रस गोड आहे म्हणजे साहजिक आहे. नाम गोड हा शब्द प्रयोग शास्त्रदृष्ट्या जुळत नाही आणि असतं तर त्याची प्रतीती आम्हाला येत नाही. ते तुम्ही द्विरुक्तीनं काय विचार मांडला आणि शेवटी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते तुम्हाला लागते, आम्हाला का लागत नाही. भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे. म्हणजे महाराज पहिली शंका आहे, देवाचं नाव गोड असणं कदापि शक्य नाही. का नाही? त्याचं कारण आहे नाम गोड असू शकत नाही. का नाही? त्याचं शास्त्रीय कारण सांगतो. नाम ही शब्दाची जात आहे. शब्दाच्या किती जाती? ते व्याकरणाचाच भाग आहे. 8 जाती, त्याच्यात पहिलीच काय? नाम. नाम हे शब्दाची जात आहे, म्हणजे नाम हे शब्दात्मक आहे. आणि गोडीचा विचार करायचा झाला तर गोडी रसातला प्रकार आहे. जे षडरस आहेत त्या रसातला प्रकार गोडी आहे. मला वाटते गोड हा रस आहे. रस आणि नाम शब्द ऐका, एक जलाचा आहे आणि एक आकाशाचा आहे. इथे दे जायचं. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं झालं, नाम शब्दात्मक असेल तर शब्द हा गुणच आहे आणि गोडी रसात्मक असेल तर रस हाही गुण आहे. न्यायशास्त्राचा विचार केला तर गुणावर गुण राहत नाही. गुण ज्याच्या ठिकाणी राहते त्याला द्रव्य म्हणतात. कारण द्रव्याचं लक्षण न्यायशास्त्राचं करते गुणाश्रयत्वम द्रव्यत्व. द्रव्य कशाला म्हणतात? गुण ज्याच्या आश्रयाला राहतात त्याला द्रव्य म्हणतात. महाराज गुण नामही शब्द असल्या कारण गुण आहे आणि गोडी रस असल्या कारण गुण आहे. गुणावर गुण राहू शकत नाही. पण शास्त्रदृष्ट्या नामगोड हा वाक्यप्रयोग ठरतो. दुसरी शंका, जर महाराज नाम गोड असतं तर खरं सांगा आम्हाला ते गोड लागते का? जरा कीर्तन लांबलं काय स्थिती होतो. बरं गोड असतं तर आम्ही घेतलं नसतं का? गोड असतं तर आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नामाला सोडलंच नसतं. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्या अर्थी आम्ही कीर्तनात बसूनही देवाचं नाव घेत नाही त्या अर्थी खऱ्या अर्थानं ते गोड लागत नाही. ही शंका. असं तर सगळ्या वस्तूचा वास्तव धर्म सर्वांना सारखा प्रसिद्ध राहतो. ज्या अर्थी आम्हाला येत नाही त्या अर्थी ते गोड नसायला पाहिजे. आणि तिसरी शंका आहे, मग नाम गोड हा हे शब्द तुम्ही एकदाच सांगून जमलं असतं डबल का? म्हणजे आठवलं नाही म्हणून पाठवलं का? तुमचं आमचं आहे. साठवलं नाही का अनिल महाराज? आठवलं पटवलं नाही तर तुमचं आहे. पहिले साठवलं, नंतर आठवलं, आठवलेलं पटवलं आणि पटलंच नाही तर कटवलं. विठाला महाराज नाम आहे तुम्हाला. कारण संतांचं वाङ्मय काय गांजराचं माप नाही. पूर्वसुरी सांगत होते मोत्याचं तुकोनी घेतले मोठी नाही अशा स्वरूपाचं आहे. मग तुम्ही हा शब्द डबल वापरून का सांगता? त्याचं कारण आहे तुकोबाराने सांगितलं डबल सांगण्याच्या पाठीमागे द्विरुक्ती दोष का पत्कारला त्याचे चिंतन वेळ भेटला तर शेवटी पाहू. तसं अभंगातल्या एकाच चरणावर जास्त प्रकाश टाकणार आहे. म्हणजे एकच चरण सोडणार आहे, 3 जवळजवळ सोडणार आहे. एक सोडणार आहे, 3 सोडणार आहे. मी नेहमी सांगत होतो ते जगन्नाथांना पवार होते, विद्यावाचस्पती सद्गुरू जगन्नाथांच्या समोर 2 माईक होते. महाराज 2 माईक होते अण्णाच्या समोर, तुम्ही एकच ठेवला. त्या माईक एक चालू होता आणि एक बंद होता. अण्णांनी कोटी फार गोड केली. अण्णांनी सांगितलं यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. काय सांगितलं? यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे.
आलं तुमच्या लक्षात लवकर आलं. आनंदीच्या श्रोत्यांचे कान फार तयार असतात. अण्णाला विचारलं, अण्णा तुम्ही एवढ्या कोट्या कशा करता? अण्णाने सोपं उत्तर दिलं, तुम्ही सगळे एक एक लक्ष देता. तुम्ही सगळे एक एक लक्ष देता, कोटी सहजच होते. नाही आलं तुमच्या लवकर इकडे लक्ष द्या. काय करा, काय म्हणतो स्वामी? इकडे लक्ष द्या. किती द्या? हे लक्षात द्या बरं का. इकडे लक्ष द्या. आणि आता एवढ्या जणांचे लक्ष जर गोळा झाले तर कुठे किती अवघड आहे का? मला सांगायचं काय? असे देव भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे. देवाचं नाव गोड आहे. कसं काय गोड आहे महाराज? न्यायशास्त्राचा विचार केला तर नावा गोड असं जरू शकत नाही. तर त्याने सांगितलं, बाबा ते गोडी जो शब्द तू वापरला तो रसात्मक वापरला, तसा कधी तो गोडी शब्द काही जे रस आहेत खऱ्या अर्थानं वेगळ्या अर्थानं त्याचे चिंतन करत होता. म्हणजे तो माणूस फारच कडू आहे. तो माणूस कसा आहे? कडू आहे. कडू आहे शब्दाचा अर्थ त्याच्यात काय कारल्याचा रस धरला असेल, त्याला कडू आहे म्हणजे त्याचं दुःखदायक स्वभाव आहे. एखाद्याच्या बाबतीत सांगतो का, अहो म्हणे ती मन नाही खरंच तिखट आहे. तिखट आहे म्हणजे तिखट आहे या शब्दाचा अर्थ आहे तिचा स्वभाव दुःखदायक आहे. तसं भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे या शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्म्याचं नाव आनंददायक आहे. भगवान परमात्म्याचं नाव आनंद देणार आहे. आणि रस या शब्दाचा अर्थ आहे हा रस आनंदाचा. घोष करा हरिनामाचा, पुन्हा भाग्याचा भाव काय, पुन्हा देवाचा भाग पावे येथीचा. खऱ्या अर्थाला पाहायचं झालं तर दैववानाला ते प्राप्त होते. म्हणून मला सांगायचं काय, भगवान परमात्म्याचं नाव अतिशय गोड आहे. गोड आहे, नाम गोड, आनंददायक आहे. कोणाला आनंद देते? सगळ्यालाच आनंद देते. नामधारकाला नामाने किती आनंद दिला, किती आनंद दिला. मला वाटते जे नामाला बिघडले त्याने नामाला कधी सोडलंच नाही. महाराज प्रल्हादजीच्या वडिलांनी सांगितलं, प्रल्हादा लक्षात घे, एक तर ते नाव सोड नाही तर मरणाला तयार हो. आता प्रयोग केली बापाने मारायला. मला वाटते प्रल्हादजी मरायची तयारी दाखवली पण गोडी लागल्या कारण त्याला सोडलं नाही. मीराबाईच्या जीवनात विचार करायचं झालं तर विषाचा प्याला पाठवला हो. तिला एकच सांगितलं, एक तर देवाचं नाव सोड नाही तर हा प्याला प्राशन कर. मीराबाईनं हसत हसत विष का त्याला राजाजीने द्यायच्या पिपत मेरा हसिरे. तर मला सांगायचं काय, नाव सोडलं नाही याचा अर्थ नाव ज्यांना त्यांची गोडी लागली त्यांनी सोडली. तुकोबारा म्हणतात का खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं नाव आनंददायक आहे. आनंददायक आहे, गोड आहे. पण दुसरा प्रश्न असा पडतो, आम्हाला ते गोड का लागत नाही? आम्हाला तो गोड लागत नाही. बरं, तुकोबारा किंवा वैष्णव संतांची अनुभूती अशी आहे का देवाचं नाव साधं गोड नाही. या जगातात सगळ्यात गोड जर पदार्थ कोणता असेल तर असं म्हणतात अमृत सगळ्यात गोड आहे. आणि त्या अमृतापेक्षाही
अनुभूती अशी आहे का देवाचं नाव अमृतापेक्षाही गोड. अमृत जयाचं फिके पुढे तुकोबार म्हणतात. अमृताहुनी गोड नाम तुझे नामदेव महाराज म्हणतात. नामामृत गोडी वैष्णवा ज्ञानवार म्हणतात. सगळ्या संतांची एक वाक्यता आहे का ज्याच्या पुढे अमृत पिक आहे. अमृत सगळ्यात अमृत रसस्वाद आणि रससत्व. अमृताची चवी निवडी जे ते अमृता सारी अणुप्रेमी स्वरूपाचं अमृत आहे. अमृता सारीखीचं म्हणजे अमृत किती गोड आहे अमृतासारखं. म्हणून तर चहाला नाव देतात अमृत तुल्य. अन्य गोड रसाला जर उपमा द्यायची झाली तर अमृताची देतात. सगळ्यात गोड अमृत आहे. अमृत एवढं गोड कोणीच नाही. कोण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अमृत सुद्धा ज्याच्या पुढे फिकं ठरते असं देवाचं नाव गोड आहे. देवाचं नाव इतकं गोड आहे. सगळ्या वैष्णव संतांची अनुभूती जे आहे ते गोड आहे. अमृत पाहिलं का आपण. तेव्हा अमृत जे आहे ना ते ऐकिवाच आहे आपल्याला. आणि प्यायचं झालं तर जावं लागतं. ते पुढं स्वर्गात जावं लागते. अमृताची कोठार आहे. पण ते 100 यज्ञाचं तिकीट खिशात पाहिजे ना तर तिथून ढकलून देतात. 100 यज्ञाचं तिकीट खिशात असलं तर तिथं जायला जमते. तरी लोक कळत नाही. धाग्याच्या पत्रिकेवर टाकतात. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक स्वर्गवासी झाले. स्वर्गात अमृत आहे. मी म्हणतो इथं अमृत तुल्य ते अमृत आहे. अमृत तुल्य सोडून अमृत प्यायला गेला तर काही दुःख करण्याचं कारण विसंगती आहे का तो सगळी. दुःख करण्याचं कारण आहे का. तो तिथे गेला म्हणजे अमृत प्यायला गेला नाही. इथं अमृत तुल्य आहे. काय अमृत तुल्य नाही का ते सांगायचं अमृत आहे. तर त्यांनाही माहित आहे का हा तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही. शक्य नाही. आयुष्यभर गाणं केलेल्या उत्सापाचे त्याला माहित असतात. म्हणून त्याच्या आधी दुःख कळवण्यात अत्यंत दुःख होते की त्यांना त्यातच लक्षात आलं पाहिजे. असंच एक 31st पार्टी केली. धडकून बसत नाही. पार्टीतून गेल्यानंतर त्याची पत्रिका अशीच निघलेली होती. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमच्या अमुक अमुक स्वर्गवासी झाले. ती झाला असं. ती पत्रिका कोण पोस्टमन होता मला माहित नाही. त्याला तिथं पोहोच कुठं तो कुठे गेला होता. स्वर्गात कसं जाईल. पार्टीत लावून तो गेलेला डायरेक्ट होता. तो नरकात होता. त्या कोण पोस्टमन मला माहित नाही. पत्रिका त्याला तिथे गेली. त्याला त्याची पत्रिका असली. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक स्वर्गवासी झाले. त्याचीच पत्रिका त्याच्या हातात पाहिल्यावर त्याला आनंद वाटला. त्यांनी तिथं ते यमधर्माला विनंती केली. म्हणे महाराज एक विनंती आहे. काय तुमच्याकडे मोबाईल आहे का. मोबाईल तुला काय करायचं म्हणजे काही माझे मित्र खाली आहेत. माझी सोबती काही खाली आहे. तिथं व्हॉट्सअपला आपल्या ते मोबाईलला रेंज आहे का. रेंज तर चांगली रेंज आहे का. माझे काही मित्र आहेत त्यांना मला मेसेज पाठवायचा. माझा मोबाईल खालीच राहिला. तिथं धडकलो ना तिथंच पडून गेला. तुमचा मोबाईल थोडा देता का. बाबा मोबाईल देतो. म्हणजे बरं होईल मला माझ्या मित्राला मेसेज टाकायचा. खाली पार्टीतले मित्र होते त्याला त्याने मेसेज केला व्हॉट्सअपला. त्या मेसेजचा मजकूर असा होता. त्याच्या ज्या मित्राला मेसेज केला त्यांनी सांगितलं दोस्त हो मित्र हो जन्मभर आम्ही जगाला धोका दिला. काय म्हणतो तो मेसेज मध्ये. जन्मभर आम्ही जगाला धोका दिला. मेल्यावर सुद्धा जाऊन नरकाला पत्ता मात्र स्वर्गाचाच दिला. गेलो आम्ही नरकाला गेलो. पत्ता कुठचा दिला. कळवण्यात अत्यंत दुःख होते. कुठे गेले. मला सांगायचं काय आणि स्वर्गाला सगळेच काही जात नाही. बरं तिथे काय जाणं कमी पडेल ना. सांगायचं काय आदर असतो त्याच्याविषयी. स्वर्गाला अमृत आहे. स्वर्गात अमृत आहे. कोठारात अमृताची. अमृत सर्वात गोड आहे. रसात सगळ्यात गोड आहे. पण त्याच्यापेक्षा भगवान परमात्म्याचं नाव अतिशय गोड आहे. किती गोड आहे. अमृत फिकाय नाही त्याच्यासमोर. मला सांगायचं ते एवढं गोड असणारा आनंदादायक असणारं देवाचं नाव आम्हाला गोड का लागत नाही. आम्हाला ते गोड लागायला पाहिजे पण आम्हाला गोड का लागत नाही त्याचं पहिलं कारण आम्ही त्याप्रमाणे तसं नामस्मरण करत नाही. त्या
पटीनं त्या पद्धतीनं घेतच नाही. आणि अमृत मुळात गोडच आहे. गोड नसतच तर हे महात्मे त्याला लिगडलेच नसते. मीराबाई सगळे नामधारक संत घ्या, त्यांनी नाम सोडलं नाही, सगळं सोडण्याची तयारी दाखवली, पण देवाचं नाव त्याने सोडलं नाही. इतके ते चिकटले. बरं गोड असत तर एवढं गोड नाम चिंतन करता 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 भजन रंगात आल्यानंतर मध्ये चहा पिण्याची तलपच झाली नसते. तर निरपेक्ष गोड असणारा अमृत आणि ताकद आहे ते चहावर लागत नाही. ते भजनातून उठून जातात आणि भजनातून उठून गेले तर म्हणून खरं सांगतो मी, ते भजनातून उठून जातात. तर मग भजनातून उठून गेल्यानंतर तिथं नाही, तिथे शपथ तुम्ही सांगतात याचा अर्थ असा आहे, निरपेक्ष गोड असणारा अमृत जर साखत असू तर हे सापेक्ष विषयात तो रमला कसा. एक तर नाव गोड नसलं पाहिजे आणि नाही म्हणावं तर संतांना ते संत त्याला सोडत नाही. नेमकं नाम गोड आहे का गोड नाही, आनंददायक आहे का आनंददायक नाही, तर त्याचं उत्तर आहे देवाचं नाव गोडच आहे. मग आम्हाला का लागत नाही. एक तर आम्ही तसं घेत नाही. देवाचं नाव घेतो आम्ही 4 दोष जवळ बाळगून घेतो. एक सपापता, दुसरी सदम्मता, सव्यभिचारता आणि सकामता. सदोष चिंतन करतो आम्ही, खऱ्या अर्थानं सपाप करतो, सदम्म करतो, सव्यभिचार करतो आणि सकाम करतो. नामचिंतन करतो, नामचिंतनही करतो, पापही करतो. सपापत आहे. नामचिंतन थोडं करतो त्याचा दंभ अधिक दाखवतो. सदंभत आहे. नामचिंतन तर करतो, अन्य साधनावर त्याची रुची अन्य साधनात सुद्धा आहे. सव्यभिचार आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर सकाम, या नामापासून मला संसारातलं काही लौकिक फळ भेटावं ही आशा आहे, पण ती सकामत आहे. भगवान परमात्म्याचं नाम गोडच आहे. आम्हाला का लागत नाही. वस्तूचा वास्तव धर्म सर्व याला सारखा प्रतीला येतो. इथं गुळ आहे. गुळ माझ्यासाठी ठेवला, कीर्तनकारासाठी ठेवला, खाल्ला ते कीर्तन करायला गोड लागतो. घेतला नाही ना, घेऊन जर तोंडात टाकला तर दुसऱ्याला कसा लागतो. गोड आहे. खाल्ला का तुम्ही, पाळला का गुळ खाल्ला का कधी, कसा लागतो. नुसतं कसं आहे, गोडच आहे ना, पाहिला नाही घेऊन. याचा अर्थ असा आहे गुळ गोडच आहे. गुळ कोणी खा, कधी खा, कसाही खा, गुळ कसा लागतो. कारण वस्तूचा वास्तव धर्म आहे तो सगळ्याला सारखा प्रतीला येतो. गुळ सगळ्यांनी खाल्ला तरी त्यांना गोड लागतो, तरी म्हणतात गाढवाला. नाही कळत मी गाढवाला गुळ लावण्याचा प्रयत्न केला. गाढवानं गुळ खाल्ला पण त्याला चवच सांगायचं नाही, म्हणून मला काही कळलं गुळाची चव काय म्हणतात म्हणे. आपल्या गुळ गोड आहे, त्याला सांगायचं वस्तूचा वास्तव धर्म सर्वांना सारखा प्रतिबंध येतो. पण देवाचं नाव गोड आहे तर आम्हाला का लागत नाही. कधी कधी असं होते देवा, एखादा पदार्थ गोड आहे पण गोड लागत नाही. गोड पदार्थ कडू लागतो, कडू पदार्थ गोड लागतो. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी फेरफटका मारत होता. थोडा अंधार, मंद अंधकार पडलेला होता. जाता 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 संध्याकाळी फिरता फिरता त्याच्या पायाला थोडस खरचटल्यासारखं झालं. घरी आला, रक्त दिसलं. घरात आल्याबरोबर त्याच्या पत्नीला म्हणे, अगं माझ्या पायाला काहीतरी लागल्यासारखं वाटतं, थोडे चक्कर आल्यासारखे वाटते, नेमकं काही कळत नाही. संशय बळावला. पत्नी आतल्या घरात गेली, तिने डब्बा उघडला. डब्यात ठेवलेला गुळाचा खडा, बिना केमिकलचा गुळ होता, तिने काढला आणि ते गुळ बराबर त्याच्या हातावर ठेवला. गुळ हातावर ठेवल्याबरोबर तो गुळाचा खडा हातावर घेतला आणि त्याने तोंडात टाकला. टाकल्याबरोबर जसं काय विष खाल्लं तसं तोंड त्यानं केलं. त्याला गुळ अतिशय कडू लागला. गुळ त्यानं तुंपून टाकला. संशय अधिक बळवला. दारात लिंबाचा झाड होतं, त्या कडुलिंबापर्यंत ती आली. त्याचा फांदी तोडली, पाणी घेतले, त्याच्या हातावर दिले.
हातावर दिल्याबरोबर त्यानं ते पानं हातात घेतले, तोंडात टाकले, त्याला पानं गोड लागू लागले. आलं लक्षात? लिंबाचे पानं त्याला गोड लागतात आणि गोड गुळ त्याला करू लागतो. संशय पेटला, निश्चित याला बाधा झाली. काय? सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर विषबाधा झाल्यानंतर त्याला गोड असणारं कडू लागते आणि कडू असणारं गोड लागते. आता माझा प्रश्न अभंगात या, भगवान परमात्म्याचं नाव गोड का कडू? नाही, त्याचं गोड म्हणलं तर पुन्हा घरी जायचं जमायचं नाही आणि कीर्तन 2 तासात सोडायला जमायचं नाही. गोडायचं अखंड गोडी, निरपेक्ष गोड आहे, किती टाकलं तरी. मला सांगायचं काय, देवाचं नाव गोडच आहे, मग आम्हाला का लागत नाही गोड? त्याचं कारण आहे, आम्हाला विषबाधा झाली. मी बोलत नाही, ज्ञानोबाला सांगतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. भगवान परमात्म्याचं नाव गोडच आहे, आम्हाला का लागत नाही? ज्या चित्तांनी सुख दुःख अर्थात याची गोडी टाकायची, त्या अंतःकरणावर चित्तावर विषयरूपी विषय एवढं चढलं त्या गोड असणारं भगवान परमात्म्याचं नाम आम्हाला कडू लागू लागलं. मग आता मोठा प्रश्न पडतो, आता हे विष तरी कशानं उतरवायचं? तर त्याला उत्तर एकच आहे, ते विष उतरवण्यासाठी जे औषध घ्यायचं ते नामच आहे. साधा औषध नाही, या भवरोगाचं ते औषध आहे. भवरोगाचे औषध जन्मजरा कुठे व्याज आणि होईल बाद होईल वध षडवर्गात सावळी रूप लागे गोळा. हे भवरोगाचं औषध आहे. विषय सांगायचा झाला तर भगवान परमात्म्याचं नाव औषध आहे. औषध विष उतरवण्याचं औषध आहे. तिसरी शंका घेतली होती, भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे, ते महाराजांनी डबल का सांगितलं? पुढचं आठवलं नाही म्हणून सांगितलं का? त्याचं उत्तर असं आहे, नाही बाबा, नामगोड या शब्दात तुकोबारला वेगळे 2 भाव सांगायचे. एकाच सांगायचं आहे का नाम आरंभालाही गोड आहे, नाम परिणामालाही गोड आहे. काही आरंभाला गोड असतात, परिणामाला कडू असतात. काही आरंभाला कटू असतात, परिणामाला गोड असतात. काही आरंभालाही कडूच असतात आणि परिणामालाही कडूच असतात. काही आरंभालाही गोड असतात आणि परिणामालाही गोड असतात. आरंभाला कटू असते आणि परिणामाला गोड असते. मला वाटते आपल्याच आरंभाला कटूच आहे. भगवंताची विद्या प्राप्त करायची, थंडीत सकाळी प्रॅक्टिस करायची, आरंभाला कटूच आहे, पण परिणामाला मात्र गोड आहे. कशाचा गोड? याचा अर्थ परिणाम त्याचा गोड आहे. आरंभाला कटू पण परिणामाला गोड आहे. काही आरंभाला गोड आहे पण परिणामाला गोड नाही, तिखट आहे, तिखट चांगलं. आरंभाला गोड आहे. विषय इंद्रियाचा संयोग झाल्यानंतर जे सुख उत्पन्न होते, राजसुखाचं वर्णन केलं. विषेंद्रिय योगात यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमिव. आलं का लक्षात? परिणामाला जे खऱ्या अर्थानं विषासारखं आहे, आरंभाला गोड आहे पण परिणामाला ते कटू आहे. कटू उदाहरण सांगू का तुम्हाला? पूर्वीच्या काळी एक आजार होता, अलीकडे तो पाहायला सापडत नाही. त्या बोटाच्या फटीत बारीक 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 फोडे यायचे, पिवळे फोडे यायचे आणि ते फोड झाल्यानंतर त्याला खरूज असा आजार म्हणतात. आणि तो आजार एकच होता, त्याला खाजवावं वाटायचं. खाजवते विषयीचा आनंद हे बरं वाटायचं. आणि ते खाजवणं बंद झालं रे, झालं का आग उठायचं, ते रक्तबंबाळ हात व्हायचे. आरंभाला गोड आहे, खाजवायला पण परिणाम मात्र फार कठीण. काही आरंभाला गोड खाते वेळेस काही जण सुस्तीच करत नाही, विचारच करत नाही. इतकं खातात काय सांगायचं तुम्ही? किती खातात रे लोक?
तुम्हाला नसून लक्षात आलं, यांच्या लक्षात आलं त्यात रहस्य आहे. खायचा विचार करत नाही, परिणाम फार विचित्र असतो. रसना आणावं बस. तुला सांगायचं काय, अरे मला गोड वाटणार येते कधी कधी द्या महाराज. ते ठेसा असा गोड होतो, नवीन नवीन मिरची आलेली असते, पंढरीची वाट असते. पंक्ती कोणती असते तर लोक जर ते भाकरी ठेचा समोर आला ना, त्याच्यासोबत पिठला असावं, तो ठेचा असावा, ते कांदा तू कांदा असा ठेचाचा गोळा असला ना, लोक विचारच करत नाहीत, कारण घरून ते आलेले असतात, पंक्ती दररोजच्या पंक्तीच असतात. ते असा ताव मारतात, असा ताव मारतात. वारीतला प्रसंग बरं जागे लवकर भेटत नाही. आरंभाला गोड आहे पण परिणामाला कडू आहे. आरंभाला कसं आहे गोड आहे पण परिणामाला कडू आहे. डॉक्टर म्हणतात काय खाल्लं होतं, पण शेतात भाकरी खाल्ली होती. त्याचा आरंभ गोड आहे, परिणाम कडू आहे. अशी काही साधन आहे. आणि काही साधनाचा विचार करायचा झाला तर आरंभालाही कटू आहे आणि परिणामाला सुद्धा कटू आहे. ते दारू पिणारे म्हणे सरकारचे उपकार येतात आपल्याला. खऱ्या अर्थाला पाहायचं झालं तर तोंड सरळ ठेवून पित नाहीत. दारू पिणारे तोंड सरळ ठेवून पित नाही, त्याचं तोंड वाकळ करून पितात. मी एका पिणाऱ्याला विचारलं का असं काय पिता, ते कशी आहे, ते म्हणजे गोड नाही कडू आहे. कडू आहे तर पिता का, कडूच आहे तर पिता का, त्याचा परिणाम. मला वाटते दारू आरंभालाही कटू आहे आणि त्याच्या जीवनावर होणारे परिणाम सुद्धा कटूच आहे. दारू गांजा मद्य यारू आखोल गुंग हो जाती. किती संतांनी जागृती केली. संतांचे हा गोडवचन ऐकले पाहिजे. व्यसने सगळी सोडून द्याना, सरळपणाचे जीवन जगाना. साधू संतांनी आर्थ हाका मारले ते जगताच्या हितासाठी कळवळले हे संत. मला सांगायचं आरंभाला ही कडून परिणामाला कडू, पण भगवान परमात्म्याचं नाव आरंभाला ही गोड आणि परिणामाला गोड झालं. अन्य काही साधन आहेत ते आरंभाला कटू परिणामाला गोड, आरंभाला गोड परिणामाला कटू. आधी कटून नंतर जारंभारं विद्या काय आरंभाला ते असं म्हणतात, जो कपडे तोडायचं, त्याच्या छातीवर बसायचं, विष्ठा भक्षण करायच्या, ते असं काहीतरी सांगतात. आरंभ इतका कठीण आणि शेवटी फळ जगताला उपकार करत फिरतो. परिणाम कठीण महाराज. त्याला गती बिघडली, दुसऱ्याला दुःख दिल्यावर त्याची कशी गती कशी करायची. मला सांगायचं काय, ते दोन्ही साधनं पाहायचं झालं तर आरंभाला सुद्धा कठीण. ते का आलं, कीर्तनात काळ कुत्रही नव्हतं असं कोणी म्हणू नाही म्हणाल. इकडं आलं ते सांगत होतं महाराज मी होतो बरं का, नाही करता आलं का लक्षात. मला सांगायचं काय, अशी काही साधनं आहेत बाबा त्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं ते आरंभाला ती कटू परिणामाला आधी चांगली आहेत, नंतर परिणाम वाईट आहे. भगवान परमात्म्याचं नाम आरंभालाही गोड, म्हणजे साधन काही गोड आणि परिणाम सुद्धा. त्याचा परिणाम काय, मुखानं नाम घेतलं तर हातात मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती
कृष्णाचं नामचिंतन केल्यानंतर मुखी नाम हाती मोक्ष, हातात मोक्ष आहे. म्हणजे नामानं कसं मोक्ष प्राप्त होतो, ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो, नामानं कसं होतो, त्याचे 2-3 कारण. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धी योगम तम तेन माम उपयांति. अतिशय प्रीतीपूर्वक घेतलेल्या नामाने परमात्मा प्रसन्न होतो, त्याला ज्ञान देतो आणि त्याला मुक्त करतो. अशी संगती लावा. त्या वस्तूचं सामर्थ्य आहे, नामात ते सामर्थ्य आहे. नाम जर ब्रह्मरूप असेल, नाम ब्रह्मेतील जाणत असेल, तर त्याचं चिंतन केल्यानंतर वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणावी. परमात्म्याचं नाव मोक्ष देतो, म्हणजे परिणामाला गोड आहे आणि घेते गोड आहे. बाकीच्या साधनाची अटाटी नाही येतात. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तो कोणी घ्या, कोणी घ्या, यारे यारे याची बोलते कोणी घ्या. बरं कसंही घ्या, कसंही घ्या म्हणजे जसं जमन असं घ्या. विठाई, पिठाई, कृष्णाई, कानाई, तुम्हाला जसं कसंही घ्या, कसंही घ्या, कसंही घ्या. भजन करा सांगतो. देवाचं नाव कसंही घेतलं तरी उद्धार करते. काय भुकेला नाही तया विनो भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. नाही तरी तुझं मुधोळ दिधला सुस्वर नाही, त्याच्याशिवाय देव भुकेला नाही, त्याच्यासाठी देव भुकेला नाही. जसं येईल तसं म्हणा. देवाचं नाव कसंही घ्या, उद्धार करते. एक श्लोक येतो. नामनैकी वाच्य शक्ती श्रोत्रमूलम तथगतम वा शुद्धम वा अशुद्ध वर्णम व्यवहित रहितम तारव सत्यम. म्हणजे नामात एवढं सामर्थ्य आहे. यानं नाव घेतलं नाही, हा वाटेनं जात आहे आणि वाटेनं जाता जाता श्रोत्र मूलम पथगतम वा, पथगतम वा, वाटेनं जाता जाता याच्या कानावर देवाचं नाव पडलं. श्रोत्र मूलम कानाच्या छिद्रावर, पथगतम वा वाटेनं जाता तारे तेव सत्यम. यानं घेतलं नाही पण याच्या कानावर नाव पडलं तरी चालते. इतकं गोड आहे का दुसरं? तिथं स्वतःच अनुष्ठान करावं लागते. दुसऱ्याचं अनुष्ठान चालू आहे, कानावर पडलं तरी चालते. श्रोत मूलम पथगतम वा. पर शुद्धम वा अशुद्ध वर्णम. शुद्ध वर्ण आला तरी राम 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 म्हणता लांब 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 होते का नाही? राम शुद्ध पुढे राहत नाही. विठ्ठल 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 शुद्ध उच्चार होते का? शुद्ध राहतात का वर्ण? शुद्धम वा अशुद्ध वर्ण. वर्ण शुद्ध असो किंवा अशुद्ध जरी झाला पुढं, उद्देश देवाचं नामचिंतन करण्याचा आहे ना. तारयितेव सत्य. शुद्धम वा अशुद्ध वर्ण व्यवहित रहितम, एकत्राने दोष. राम असं त्यानं म्हणले नाही. एखाद्याला विचारलं काय चाललं तुमचं? काय चालायचं महाराज आमचं संसारी देवाचं? काय विचारता तुम्ही? आमचं काय नाही. करा करा मरा मरा, करा मरा, करा मरा. करातला रा आणि मरातला, त्याला देवाचं नाव घेतलं का? नाही. करातला रा मरातला न, दोन शब्दात अंतर आहे, दोन अक्षरात अंतर आहे. अलग लक्षात. पण अंतर जरी असलं तरी त्याचा उद्देशही देवाचं नाव घेण्याचा नव्हता. करा मरा सांगत होता, पण रकाराच्या समोर मकार आला का राम नाम सिद्ध झालं. सांगितलं तारे देव सत्यम पाहिजे झालं तर देवाचं नाव असं जरी मुखाला आलं तरी चालते. शुद्ध अशुद्ध वर्ण तारे देव सत्यम. नाही एखादा विद्यार्थी धातुपाठ करू लागला, जराम कराम, विचारलं काय चाललं तुमचं? म्हणे काय नाही आमचा आराम. आनंदी तशी विश्रांतीचीच नगरी आहे.
तिथं देव विश्रांतीला येतो, संत विश्रांतीला येतो, मग साधकच का विश्रांती घेणार नाही बाबा? काय चाललं आमचं म्हणे, मधुकरी दुपारी खाल्लेली, आता फक्त आराम चालला. याचा अर्थ आराम चालला, त्या देवाचं नाव घेतलं जाऊन आज काढून टाकला राम आलं का लक्षात? म्हणून आराम, फक्त गुळ खाऊ नको बाबा. बरं आलं तर काही हरकत नाही, गुळावर लक्ष देत आहे. आलं का सांगायचं काय, देवाचं नाव कसंही येऊ द्या, कसंही येऊ द्या, साधन काही गोड आहे नाही हो. देवाच्या कसं एकदा जरी नाव घेतलं ना तरी उद्धार होतं, एकदा जरी नाव घेतलं तरी उद्धार होते. भजन करा सांगतो काय झालं, एक कोडी अंगावर कोड फुटला, वैतागला, ओला कोड होता. काशीचा प्रसंग आहे. गंगेच्या काठावर गेली, उडी टाकली, त्याने पाण्यात उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर कमालजी तिथं बसले होते. कमालने पाहिलं, चांगला दर्डाकट तरुण दिसतो, यानं त्या पाण्यात उडी टाकली, त्याला देह समर्पण करण्याची इच्छा दिसते. इतका देहावर जीवावर उदास का झाला? कबीरजी कमालजीनं उडी टाकली, कमालजीनं बाहेर काढलं, विचारलं बाबा काय का असं का करतो? काय करायचं, कोणी जवळ बसू देत नाही, ओलापोड अंगाला फुटलेला, काय सांगायचं, काय देत नाही तुम्हाला. असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, म्हणून मी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर प्राण त्याग करण्यासाठी इथं आलो. बाबा अरे असं करू नको, माझ्याकडे औषध आहे. म्हणजे भरपूर औषधं मी केले पण कोणाचाच परिणाम झाला नाही. कमालाने सांगितलं माझ्याजवळचं औषध त्याचा एकदा तर प्रयोग कर ना, एकदा जर तू प्रयोग केला तर तुझ्या जीवनात निश्चित तुझा कोर्ट गेल्याशिवाय राहणार नाही. कोणतं औषध आहे म्हणे, काहीच औषध तुझ्या जवळचं नाही, फक्त तुला म्हणायचं आहे. म्हणजे काय म्हणे, राम म्हण, तुझा पोट जाईल. कमालीला मी तसं मनगुट पकडलं, पाण्यात तो होताच उभा, त्याला असं दाबलं, म्हणे राम म्हण. राम म्हणलं, पण तितकी तळमळ नव्हती, त्याच्या अंगाचा काही कोड गेला. महाराज खूप जण सांगतात असं होते तसं, तर पुढे काय झालं? ते म्हणे बाबा तू ज्या तळमळीनं म्हणायला पाहिजे तसं म्हणलं नाही ना. पुन्हा त्याचं मानगुट पकडलं, पुन्हा पाण्यात दाबलं, एक करून लावली. लावायचं काय, जशी लावली राम म्हणून वर आला, त्याच्या अंगाचा कोड गेला. कमालजीला आनंद झाला. कमालजी उड्या मारत 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 घरी आले. कबीरजी बसलेली होती. म्हणे बाबा आज मला खरं देवाच्या नावाचं माहिती कळलं, देवाचं नाव किती चांगलं आहे, किती विशेष आहे, किती फळ देणार आहे ते मला बाबा कळलं. काय झालं म्हणा बाबा, असा एक कोडी देहावर उदास झाला, प्राणत्याग करण्यासाठी गंगेच्या काठावर आला आणि प्राण त्याग करण्यासाठी त्यानं गंगेतून उडी टाकली. अंगाला ओला कोड होता. मी त्याला रामनामाची संहिता दिली, रामनामाची दीक्षा दिली. त्यानं राम म्हणल्याबरोबर त्याच्या अंगाचा कोड गेला. कबीरजीनं हे प्रसंग ऐकला. कमालाला वाटलं कबीरजीला आनंद होईल, पण कबीरजी दुःखी झाले आणि कबीरजीनं सांगितलं, अरे म्हणे बाळा तुला रामनामाचं माहिती यथार्थ नाही रे कळलं. कबीरजीनं सांगितलं काय नाही, ऐक, त्या घाटावर एक महात्मा लिहित बसलेला आहे, नाव तुलसीदासजी आहे. तू त्यांच्याकडे जा, मी तुला पाठवतो. एक चिठ्ठी दिली. ही चिठ्ठी तू उघडायची नाही, त्यांच्या हातात द्यायची. ती चिठ्ठी घेऊन कमाल तिथपर्यंत पोहोचला आणि ते तुलसीदासजी होते, तुलसीरामाने लिहित होते, त्यांच्या हातात चिठ्ठी गेली. चिठ्ठीवर मजकूर होता, डुबावंश कबीर का उपजे पुत कमाल, रामनाम के बदले कोडी की नहाल. आणि कबीराचा वंश बुडाला. डुबावंश कबीर का उपजे पुत कमाल, रामनाम के बदले कोडी की नहाल. रामनामाच्या बदली त्यानं कोड्याचा कोड घातला, कोड निवृत्त केला. कबीराचा वंश बुडाला. काय संकेत होता ते तुलसीदासजीच्या लक्षात आलं. यातून आशय काय सांगायचं आहे? तुलसीदासजीनं सांगितलं, कमाला अशी दंडी दे का जेवढे काशीत या वाराणसीत जेवढे काही कोडी आहेत त्या सगळ्या कोड्यांना बोलून दंडी देण्यात आली. असे 500 कोडी त्यावेळेस भरले
ते तिथं आले. तुलसीदासजीनं एका हातात अर्थात एका भांड्यात पाणी घेतलं, तुलसी पत्र घेतलं, त्याच्यावर राम नाव लिहिलं. ते तुलसी पत्र त्या पाण्यात टाकलं आणि पाण्यात टाकल्यानंतर ते रामनामाने मंतरलेलं पाणी हातात घेतलं, 500 कोड्यावर असं टाकलं. टाकल्याबरोबर 500 जणांचा कोड एका रामनामात गेला. एका रामनामात 500 जणांचा कोड निवृत्त झाला. त्याला लक्षात आलं का आपल्या वडिलांनी कान टोचण्यासाठीच आपल्याला इकडे पाठवलं. आपण एका रामनामात एकाचा कोड निवृत्त केला आणि तुलसीदासजीनं 500 जणांचा कोड निवृत्त केला. किती बळ आहे रामनामात. घरी आला आनंदानं, बोलले बाबा मला माफ करा, मला कळलं नाही रामनामाचं माहिम्य. आज मला खरं माहिम्य कळलं. त्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एका रामनामानं 500 जणांचा कोड निवृत्त होऊ शकतो. कबीरजीनं तरी समाधान प्रगट केलं नाही. कबीरजीनं सांगितलं ऐक बाबा, नदीच्या पहिल्या तीराला एक साधू त्या वाळवंटात पोहोचलेला आहे, तो त्याच्याकडे जा. तो इथे सुरदाजीकडे पाठवलं आणि पाठवल्यानंतर एक मजकूर दिला, चिठ्ठी पाहायची. चिठ्ठी घेऊन पहिल्या तीराला केले ते हे कमालजी गेले. कमालजीने चिठ्ठी सुरदासजीच्या हातात दिली. त्यातला मजकूर होता, तुलसीने 500 कोडी की नहाल, कितनी कम किंमत हुई राम नाम किनार. लाल म्हणजे लाल त्यांना म्हणायचे. तुलसीने 500 कोडी की नहाल, तुलसीदासजीनं फक्त 500 कोड्याचा कोड निवृत्त केला. किती कमी किंमत रामनामाची केली हो. तुलसीने 500 कोडी की नहाल, कितनी कम किंमत हुई राम नाम किनार. मग आता सुरदासजीनं सांगितलं बाबा, काशीत जेवढे प्रेत आहेत तेवढ्या किती ते सगळे प्रेत जवळ आले आणि जवळ आल्यानंतर आतापर्यंत जे गेलेले काही अस्थी पडल्या होत्या, सुरदासजीने अस्थी हातात घेतली. त्या अस्थीत फक्त रा एवढंच म्हणल्यावर सगळे प्रेत उठून बसले. नाम फल द्यायला प्रभावी आहे. माझा विषय चालला का नाम आरंभालाही गोड आहे आणि परिणामालाही गोड आहे. कोणी घ्या कसंही घ्या. सांकेतम परिहास्य स्वयं हे जलविवा वैकुंठ नाम ग्रहण अशेष अगहरम विदू. सांकेत्यानं म्हणा, एखाद्याला चिरवण्याच्या काय म्हणे महाराज काय हरिहरीच करता का म्हणत असतात लोक. महाराज म्हणतात सगळ्या गावाचा मेवना. नाही तर उपवास करतात की, पण उपवास करतो असं करत जा कमीत कमी देवाचं नाव तरी घेत जा. पूजने प्रातःचे वैकुंठ असे गुरुनाम मामासाहेब विद्यापीठात गेले. ते शिकवायला गेले, प्राध्यापक होते. शिकवायला गेल्यानंतर ते आता मामा म्हणजे त्या काळातले फिलॉसॉफर होते, तत्ववेत्ते होते. रामकृष्ण परमहंसांनी मामाच्या बाबतीत असं म्हणावं का आम्ही तत्वज्ञान सांगतो आणि दांडेकर तत्वज्ञान जगतात. ती विशेषता त्यांची होती. तत्ववेत्यात ज्यांचा उल्लेख अशा प्रकारचा अग्रगणी तत्वज्ञान जगणाऱ्या महापुरुषात तत्ववेत्ता महापुरुष तत्वनिष्ठ जैसा नागवेचे भ्रांतीचा या स्वरूपाचे मामा तिथे गेल्यानंतर विद्यापीठातल्या त्या विद्यार्थ्यांनी अर्थात त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मामांना पाहिलं. तो गणवेश पाहिला, शुभ्र वस्त्र पाहिले, जरी तशा प्रकारचं शर्ट पाहिलं, डोक्यावर टोपी पाहिली आणि ती टोपी पाहिल्यानंतर त्यांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा गजर केला. मामाने बरं झालं मला पाहिल्यानंतर तरी तुमच्या मुखात देवाचं नाव आलं ना. मामा रागावले नाही. त्याचा परिणाम पुढे काय झालं ते सगळे त्यांचे शिष्यच झाले. संपत आलेलं आहे. देवाचं नाव आरंभालाही गोड आहे. कोणी घ्या, कसंही घ्या, कधी घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कधी घ्या. भलत्या काळी नामावळी सुलभ गोडी भाविका. आणि शेवटी सांगतो कधी घ्या, कसं घ्या, कोणी घ्या. असं भगवान परमात्म्याचं नाव आरंभाला गोड आणि परिणामाला सुद्धा फल देणार आहे. नाम गोड
नामगोड परिणाम भगवान परमात्माचा नाव आनंददायक आहे, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देणारे. योगाला जे परमात्मा सुख प्राप्त होत नाही, योगी या दुर्लभ असणारा परमात्मा नामाने वश होतो आणि राबतो. अशा कितीतरी वैष्णव संतांची अनुभूती आहे. गड्या संपलं नाही तर कथा दोन चार सांगितल्या असत्या. कितीतरी संतांची अनुभूती आहे का नाम साधना करून भगवान परमात्म्याला सत्याने घरात त्याने राबवलं. एका अभंगात 13 भक्ताची लिस्टच ते पाहण्यासारखे. असा भगवान परमात्मा नामाने वश होतो. नाम आरंभालाही गोड आणि परिणामालाही गोड हा नामाचा एक विशेष आहे. आणि त्याच्याही नंतर आणखी 3 विशेष अभंगात आहेत. ते सांगायचंय तत्पूर्वी वेळ झाला. त्या भगवान परमात्म्याच्याच नामाचं माहिम्य चालू आहे. पण सगळेजण टाळी वाजून आता ते चिंतन आपण करू. पुरेपूड महाराजांनी सांगितलं भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे, आरंभालाही गोड आहे आणि परिणामाला गोड आहे. कोणी घेऊ शकते. अन्य साधनाला अधिकाराची मर्यादा आहे. नाम कोणी घेऊ शकते, कोणी सुद्धा घेऊ शकतो. माणसं घेऊ शकत नाही. पशुच्या बाबतीत सुद्धा त्याचं चिंतन केलेलं आहे. पण नाम साधना सगळ्यांनी करावी, सगळ्यांनी आपला उद्धार करून घ्यावा. का कलियुगाचा विचार करायचा झाला तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि सगळ्या शास्त्रांनी हेच सार काढलं. वेदे रामायणे शेव पुराणे भारते तथा आदव मध्ये तथा चांते हरी सर्वत्र येते. देवाचं नाव संत एकांती बैसले सकळ सिद्धांत शोधिले सार एक काढिले ते हरीचे नाम. ते भगवान परमात्म्याचं नाव सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, जे नित्य आहे, कधीच भंगित होणार नाही. काल होता, आज आहे, उद्या राहणार आहे. असं सार स्वरूपाचं भगवान परमात्म्याचं नाव. त्याची एक विशिष्टता मला सांगतात ते गोड आहे. नामगोड. नामगोड का? सिद्धांतात विरुक्ती होऊ शकते, आदरात विरुक्ती होते. ऐका, जगद्गुरु तुकोबार महाराजांनी विरुक्ती का केली? सिद्धांत आहे म्हणून विरुक्ती केली. आणि दुसरं सांगितलं नामाच्या विषयी तुकोबाराच्या अंतःकरणात परम आदर आहे म्हणून विरुक्तीला विचार सांगितला. आणि आरंभाला गोड आणि परिणामाला गोड नाम आहे म्हणून सुद्धा विरुक्ती केलेली आहे. नाम गोड, नाम गोड. दुसरी विशेषता सांगितली पुरेपूड सकळही. देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्या सगळ्या गोड नाम इच्छा पूर्ण होतात. सगळ्या सगळ्या म्हणल्यानंतर मी शब्द कशाला मर्यादित करू? सगळ्याच इच्छा पूर्ण होतात. म्हणून तर प्रत्येक ग्रंथाच्या अंती नाम विष्णू सहस्रनाम असो, ललिता सहस्रनाम असो, आणखीन कोणते नाम घ्या, शिव सहस्रनाम असो, सगळ्या त्या सहस्रनामाच्या शेवटी फलश्रुतीचा विचार काय? फलश्रुतीचा विचार का आला? त्याचं कारण आहे त्या इच्छा त्याच्या पूर्ण होऊ शकतात. जीवाच्या ठिकाणी प्रामुख्यानं इच्छाच कोण आहे? सांसारिक इच्छा आणि पारमार्थिक इच्छा. सांसारिक इच्छा असून असून कोणत्या ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हवं संसारिक. ऐका, नाम महिमा नावाचा एक ग्रंथ आहे, फार गोड ग्रंथ आहे. आपले बंसी महाराज करवानी लिहिलं. त्यांनी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भगवान परमात्म्याच्या नामाची विशेषता फार गोड ग्रंथ आहे. सर्व संतांची, सर्व ग्रंथाची प्रमाण त्यांनी उद्धृत केली आणि त्यांनी ते सांगितलं. नामानं हे होते का? नामानं ते होते का? नामानं ते हे फल प्राप्त होते का? त्यांनी सप्रमाण दिले. श्लोक आहेत, ओवे आहेत आणि संतांच्या अभंग स्वरूपानं सुद्धा तिथे चिंतन मांडलेलं आहे. नामचिंतन नामाचा हनुमान प्रसाद पोद्दारांचा ग्रंथ आहे. नामचिंतन त्यांनी सुद्धा नामाने हे होऊ शकते, ते होऊ शकते हे सप्रमाण सिद्ध करून दिलं. सांगायला आपल्याला वेळ नाही. ते तुम्हाला हे दोन्ही ग्रंथ पाहण्यासारखे, ते दोन्ही ग्रंथ पाहून घ्या. मला सांगायचं काय? भगवान परमात्म्याच्या नावानं सगळ्या लौकिकातल्या इच्छा पूर्ण होतात आणि परमार्थिक जीवाला इच्छाच कोणती आहे? काही मी उद्धार पावेन. उद्धार होतो का? पहिलेच सांगितलं, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भूतांची. देवाच्या नावानं कितीतरी उद्धरले नामे तरले कोट्यान कोटी. नामानं कितीतरी कोट्यावधी जीव तरले. नामानं तरला नाही असं कोणी ऐकावं? नामे तरला नाही कोण? ऐसा देवाची निवडून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं नामाने कोण तरला नाही. फक्त तुम्ही एक करा. कोणाला विनंती केली? संत, महंत, सिद्ध, ऋषी यांना तुकोबार विनंती करून विचारतात, सांगा कोण तरला नाही. म्हणून नाम सर्व दृष्टीनं उपयोगी आहे. सगळ्यांना त्याचा अधिकार आहे. सगळं अधिकार सौलभ्य सर्वांचं ज्याच्या बाबतीत आहे. असं नाम सगळ्या इच्छा पूर्ण करून देतात. कविमुक्ती करण्याचा विचार हा मानतो मी. नाम इच्छा पूर्ण करते ही बाजूला ठेवा. नाम चिंतन करणारा जो साधक आहे
त्याचं चिंतन जरी केलं, त्या साधू पुरुषाचं चिंतन केलं तरी त्याच्या इच्छा पूर्ण होतात. उदाहरण सांगतो. एकदा वाटेनं जात होतो आणि जाता जाता ते सावळीचा हनुमंत म्हणून आहे मध्य प्रदेशात, त्या संसद तहसीलमध्ये सावळीचा हनुमान आहे. आणि त्या वाटेनं उन्हाळ्याचे दिवस एक जण लोटांगण घालत जात होता. मी त्या वाटेनं जात होतो. मी थांबलो, विचारलं आपण कुठं जातात? आणि एवढ्या इतक्या उन्हाळ्यात, रखरखत्या उन्हात तुम्ही लोटांगण घालत कुठं जातात? त्यांनी सांगितलं म्हणे महाराज आम्ही नवस बोलला होता कोणाला? हनुमंताला. आणि माझा नवस पूर्ण झाला. त्या नवस्फूर्तीसाठी मी लोटांगण घालतो आणि हनुमंताला सावळीला चाललो. मला सांगायचं काय, हनुमंतराय कोण आहेत? नामधारक आहे तो. नामधारक जर इच्छा पूर्ण करू शकत असेल तर नाम काय इच्छा पूर्ण करणार नाही. म्हणून नाम सगळ्यात प्रभावी आहे. हनुमंतराय सांगतात, राम तो नाम तत्वनिका, तुझं नाव तुझ्यापेक्षा अधिक आहे. अरे रामा, तू फक्त अयोध्येचा उद्धार केला, नामनाचे गुण प्रेम, नामानं त्रैलोक्याचा उद्धार केला. म्हणून सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या, पारमार्थिक जीवाच्या असणाऱ्या इच्छा आणि प्रापंचिक जीवाच्या सुद्धा इच्छा पूर्ण करणारं हे भगवान परमात्म्याचं नाव आहे. नामगुड पुरेपूर सगळेही म्हणजे काय आहे, पण एक आहे, तुम्ही याचे घोटा अधिक घेतले तर मग मात्र बाकी रसाच्या विषयी तुम्हाला रुची वाटणार नाही. गोड लागणारे रसना एरा रसा विटे. एर रस या शब्दाचा सरळ अर्थ करतो संपत्तीचा रस. काही संपत्तीच्या रसात, काही खऱ्या अर्थानं पदाच्या प्रतिष्ठेच्या रसात हे सगळे रस तुम्हाला तुकामध्ये कडू वाटतो. प्रपंच हे सगळे रस फिक्के वाटते. रसना त्या रसात रममान होणार नाही. रसना एरा रसा विटे. फक्त एक आहे, घेता धुरे अधिकही. ते नामाचे भूत तुम्हाला अधिक घ्यावे लागतील. आणि खऱ्या अर्थानं पाहिजे द्यावेळेस तुम्ही अधिक गोट घ्याल त्यास तुमच्या जीवनात अन्य रस मात्र खऱ्या अर्थानं तेवढे तुकामध्ये कडू वाटतो. प्रपंच असं होईल. संपत्तीचा, सत्तेचा हे सगळे रस तुम्हाला फिक्के वाटतील, पण अधिक गोट घेतले पाहिजे. आणखी ही विशेषता, घेता घोटे अधिकारी रसना एरा रसा विटे. अनेक रसाचं सेवन केलं तर होते काय? अनेक रस मरण गाठी येणे तुटे संसार. अनेक रस अधिक सेवन केले तर त्याच्या गाठीला मरण आहे. मरण चुकणार नाही. कोणताही रस सेवन करा, सत्तेचा असो संपत्तीचा असो, नाही जेवणातले षडरस अधिक सेवन केले मरण गाठी, मरण चुकणार
नाही. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भगवान परमात्म्याच्या नामाचा रस अधिक जर सेवन केला तर मग खऱ्या अर्थानं येणे तुटे संसारे तुमचं जन्म मरणाची अनिष्ट परंपरा भंगित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात अशा विशेषानं युक्त असणारं देवाचं नाम आमच्या जीवनात आमचा तो आहार झाला. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तो वैष्णव संताचा देवाचं नाव आहार आहे. साधकाच्या जीवनात देवाचं नाव औषध आहे. पण भूताला त्याची ऍलर्जी आहे. भूत देवाचं नाव कधीच घेत भूताचं सांगतो भूत देवाचं नाव कधीच घेत भूताला देवाचं नाव घेतलं का खाली तुम्ही भूताचं सांगतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. एक जण चाकून रात्री यायला निघाला. चाकून गाड्या गेलेल्या रात्रीचा वेळ उतरला बिचारा निघलेला. तो इकडला काही नव्हता. कंपनीतून निघलेला पावशर लावलेली ते येता येत ते तळानं तळ घाटातलं तळ माहिती ना आपल्याला. तिथं आहे ना काहीतरी आपल्याला काही ऐकिवत आहे आपल्या फक्त झालं असं. तो अमावस्येची रात्र त्याला वाटलं आता अमावस्या आहे निघलो. ते जसं जवळ येत होता त्या झाडाच्या तसतशी त्याची उतरत चाललेली होती. त्याला पावशर सोबत घेतलं तर घरी गेल्यानंतर करून पावशर लावले पावशर घेतलेलं. त्याची उतरत चालली पण नेमकी त्या दिवशी त्यांची मिटिंग कोणाची ते भूताची तिच्या ते भूत एकत्र आले. त्याची मिटिंग त्या झाडावर बसलेली. वडाचं झाड आहे प्रशस्त आहे त्याच्यामध्ये पहा जरा विचार करून. ही त्यांची मिटिंग नेमकी त्या दिवशी ते मिटिंग चालू होती. त्याने मीटिंग ऐकून काही नाश्त्याचं फराळाची योजना काही दिसत नाही. त्याने थांबा थोडं कोणीतरी येईलच नाही. वाट पाहू लागेल. वाट पाहता पाहता नेमकी हीच केस समोर आलेली. तिचं 4-2 भूतांनी खाली उडी टाकली. त्याला पकडलं. पकडल्याबरोबर याची तर पूर्ण उतरली. ते शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने विचार केला. ते म्हणे का रे बरं सापडला ताजा तवाना दिसतो. पण याला खायचं कसं कच्चं खायचं का भाजून खायचं विचार चालू झाला भूतांचा. भूत खाण्याचा विचार करत होते कच्चं का भाजून खायचं. तो विचार त्यांचा चालू झाल्यानंतर ते म्हणाले कच्चं खाल्लं तर पोटाचे विकार होतील. पोटाला आपल्याला भाजून त्याने विचार केला भाजून खायचं. पण आपल्याजवळ त्यांनी पाहिलं माचीच काय नाही. आता काय करायचं काय भूत भिड्यावरच नव्हते. त्याच्यावर काही माचीच नव्हती. म्हणजे असं करून जवळ गाव आहे जवळच्या गावात जाऊन आपण एक माचीस घेऊन येऊ अग्नी घेऊन येऊ म्हणजे भाजायला सोपं नाही. ते म्हणे हो हे बरी योजना आहे. त्याच्यात काही जण म्हणे मग आपण जाऊ म्हणलं ते निघले. आता भूतच होते ते काय विचार होते का ते निघले तर याला ते पळू लागलं. अरे ते आपल्या हातातून चालू. पण असं करा काही जण याला धरून थांबा आम्ही ते माचीस घ्यायला जातो. तिथून जे भूत निघले जवळजवळ आळंदीचे येत होते. अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. भूत आळंदीच्या जवळ येऊ लागल्यानंतर त्या भूताच्या कानावर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी शब्द जसे कानावर पडले तसं भूताच्या अंगाला खास सुटले. भूत आगीसाठी आले. ते जसं म्हणून लागले त्यांना घाबरट सुटली. त्यांचा श्वास बंद पडू लागला. असे घाबरले ना असे पळाले भूत असे पळाले महाराज. असे पळाले धावत 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 धापा टाकत 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 झाडाजवळ आले. ते दुसरे भूत विचारू लागले काय रे बाबा काय घाबरले का आजचा दिवस अमावस्येचा आपला एवढं घाबरण्याचं कारण काय. ती भूत म्हणू लागली. त्या गावात लोक काहीतरी म्हणू लागले. आता भूताला कुठं देवाचं नाव येते आणि नाव घेतलं तरी भूत कसे मला सांगायचं काय. ते लोक काहीतरी म्हणतात म्हणे काहीतरी म्हणतात. आता ते संकेत ते भूताचं भूताला कळलं काहीतरी हे भूत त्याची उतरली होती. थोडा बुद्धिमान होता. त्याने भूत काहीतरीला घाबरतात. काहीतरी म्हणणारा भूत घाबरतात. त्यानं एकच पुडी त्यानं विचार केला. त्यानं पुडी सोडली. मला लक्षात घ्या आता जर तुम्ही मला सोडलं नाही खायची भाषा केली तर मी काहीतरी म्हणणार का. काहीतरी म्हणलं भूत घाबरत तुम्हाला सोडून काहीतरी लगेच त्याला सोडलं. सोडलं ते आता हातात त्याला खाद्य चाललं. पुन्हा ते भूत त्याच्या पाठीमागे लागले. आता भूताचा स्पीड ते वायू वेगाने हे चाललेलं ते लक्षात घ्या. आता माझ्या पाठीमागे लागले तुम्ही काहीतरी याला माहित नाही काहीतरी म्हणजे काय भूताला तर काहीतरी माहितच नाही. ती जसं धावत 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 आळंदीच्या जवळ जवळ आलं
त्याच्या कानावर मग लक्षात आलं काहीतरी म्हणजे रामकृष्ण आहे. आपण आनंदीत राहतो, बऱ्याच माळ घातले पाहिजे, काहीतरी म्हणलं पाहिजे. संस्थेत आला गळ्यात माळ घातली, काहीतरी म्हणू लागला. आलं का लक्षात? म्हणून मला सांगायचं काय, काहीतरी घाबरतात. अर्थात राम म्हणता जवळी नाही भूत, कैसा हेमदूत म्हणता राम. ऐका, भूताला देवाच्या नावाची अलर्जी आहे, साधकाच्या जीवनात हीची बहुरोगाची औषध आहे आणि सिद्ध महापुरुषांचा तो आहार आहे. जो नित्य सेवन केला जातो त्याला आहार म्हणतात. आणि म्हणून संत सदा सर्व काळ त्या देवाचे चिंतन करतात. त्यापैकी सगळे संत सद्गुरु जोग महाराज असतील, संत श्री ज्ञानोबा समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो सद्गुरु श्री अमृतनाथ स्वामी महाराज असतील, सद्गुरु स्वानंद महाराज असतील, आदी करून महापुरुषांचं साध्य एकच आहे. ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव हे घेतात. त्यांना त्याची गोडी लागली आणि त्या गोडीनं भगवान परमात्मा स्वरूपता त्यांनी प्राप्त करून घेतली. त्यांचं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. घड्याळ थोडी पुढे गेली, थोडी माफी मागतो आणि वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं सगळेजण त्या संतांचं